नमस्कार. न्यूज डंकामध्ये मी अमित काळे आपलं मनापासून स्वागत करतो. काही दिवस आपण बघतोय मित्रांनो की देशात, महाराष्ट्रात, अगदी आपल्या शहरात सुद्धा लव्ह जिहाद, लँड जिहाद कशा पद्धतीनं सुरू आहे. त्याला खतपाणी हे कशा पद्धतीनं दिलं जातं हे एका बाजूला सुरू असताना आता कृष्ण जन्माष्टमीला एका गावात चिकन वाटपाचा कार्यक्रम हा घेण्यात आला. बंद पाकिटात चिकन बिर्याणीचं वाटप करण्यात आलं. इतका नीचपणा हा सध्या आपल्या देशात सुरू असल्याचं आता पुन्हा एकदा स्पष्ट झालेलं आहे. उत्तर प्रदेशमधल्या फारुखाबाद जिल्ह्यातल्या एका गावामध्ये हा प्रकार घडला आहे. ज्या पवित्र दिवशी हिंदू बांधव उपास करत असतात, श्रीकृष्णाची आराधना करत असतात, वर्षातून येणारी ही श्रीकृष्ण जन्माष्टमी हिंदू धर्मासाठी, हिंदू धर्मीयांसाठी किती महत्त्वाची आहे, त्याचं महत्त्व किती आहे हे माहीत असूनसुद्धा मुद्दाम त्या गावामध्ये चिकन वाटप हे करण्यात आलेलं होतं. विषय असा होता की ते जे गाव आहे ते गाव सध्या पुरानं वेढलेलं आहे. चिनघटपूर असं त्या गावाचं नाव आहे. या गावातल्या गावकऱ्यांना अन्न दिलं जातं आहे, कारण संपर्क तुटल्यामुळं बाजारहाट करणं हे गावकऱ्यांना शक्य नाही आहे. अनेक गरीब कुटुंब तिथं राहत असल्यामुळं गावातले जे धनिक आहेत, काही संस्थांच्याकडून अन्नाचं वाटप हे केलं जातं. त्या गावचा जो प्रमुख आहे त्या प्रमुखाचं नाव आहे मोहम्मद शमी. गाव प्रमुख म्हणजे आपण त्याला सरपंच म्हणू शकतो. या मोहम्मद शमीनं गावामध्ये चिकन बिर्याणीचं वाटप केलेलं होतं. बंद पाकिट असल्यामुळं लोकांना आत काय आहे हे लक्षात आलं नाही. मात्र ज्या वेळेला तो भात, ती बिर्याणी खायला सुरुवात केली त्यावेळेला त्यामध्ये चिकन असल्याचं आढळून आलं. हे लक्षात येताच गावकऱ्यांनी त्या अन्नाची पाकिटं फेकून दिली. मात्र काही लहान मुलांनी, महिलांनी ते अन्न खाल्लेलं होतं. त्या पाकिटामध्ये चिकन आहे ही गोष्ट लक्षात येताच तमाम हिंदू समाजातल्या ग्रामस्थांनी या घटनेचा निषेध केला. आपण जो जन्माष्टमीचा उपास केलेला होता, जे व्रत केलेलं होतं ते मोडलं याचं प्रचंड दुःख त्यांना झालं. या प्रकारानंतर त्या गावातला एक तरुण सुनील नामक त्यानं या शमीला फोन करून घटनेबद्दल माहिती दिली. मात्र त्याकडं त्यानं कानाडोळा केला. कानाडोळा तो करतोय हे लक्षात आल्यानंतर या सुनीलनं त्या अन्नाच्या पाकिटाचा व्हिडिओ तयार केला आणि तो व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल केला. समाज माध्यमावर व्हायरल केल्यानंतर मोहम्मद शमी याच्याकडून काहीतरी थातूरमातूर उत्तरं ही देण्यात आली. मोहम्मद शमीनं त्याच्या मुलांकरवी या बिर्याणीच्या पाकिटांचं वाटप केलेलं होतं. समाज माध्यमावर या घटनेची चर्चा सुरू झाल्यानंतर हिंदू समाजातल्या काही संघटना समोर आल्या. पोलीस ठाण्यांमध्ये संबंधित व्यक्तींच्या विरोधात तक्रार देण्यात आली. पोलिसांनी या प्रकरणात दोघांना अटकसुद्धा केलेली आहे. हा झाला घटनाक्रम, ही झाली घटना. पण ही घटना इतकी सहज आणि सोपी घेण्यासारखी नाही, कारण यामागं काही षडयंत्र आहे, काहीतरी शिस्त आहे हे निश्चित आहे. जर त्या गावाला पूर आहे तर तो पूर काय जन्माष्टमीलाच आलेला होता का? तर असं नाही. तर तो त्याच्या आधीपासून ते गाव पुरामुळे संपर्कही नाही. जन्माष्टमी आहे, गावामध्ये बहुसंख्य लोक हिंदू समाजाचे राहतात, ही गोष्ट माहीत असूनसुद्धा त्या गावचा जो सरपंच आहे मोहम्मद शमी यानं चिकन बिर्याणीचं वाटप करायचं कारण काय होतं? त्या दिवशी त्याला शाकाहारी अन्न किंवा उपासाचे पदार्थ देता आले असते. पुराची परिस्थिती आहे त्यामुळे उपासाचे पदार्थ मिळतील असं नाही, मात्र त्याला शाकाहारी अन्न या बिर्याणीच्या ऐवजी देता आलं असतं. मात्र त्यानं ते केलं नाही. त्यानं मुद्दाम बिर्याणीत चिकनचे तुकडे टाकून त्या पाकिटांचं वाटप ग्रामस्थांना केलं. ही गोष्ट इथं लक्षात घेण्यासारखी आहे की हा प्रकार म्हणजे डिवचण्याचं काम आहे. हे वारंवार देशामध्ये ठिकठिकाणी घडत असतं, घडतंय. अनेक ठिकाणच्या घटनांची चर्चा होत नाही. मात्र असे काही धाडसी तरुण ज्यांनी हा व्हिडिओ बनवला, समाज माध्यमावर व्हायरल केला, त्यामुळे या घटनेची माहिती हिंदू समाजातल्या वेगळ्या वेगळ्या संघटनांना मिळाली आणि या संघटना आक्रमक झाल्या. त्यांनी तिथं पोलीस ठाण्याला घेराव घातला, तक्रार दिली. त्यामुळं आज या घटनेबद्दल गुन्हा दाखल होऊन 2 जणांना अटक झालेली आहे. ठीक आहे की आता अटक झाली, अटक झालेल्या आरोपींना जामीनसुद्धा होईल. मात्र ही जी प्रवृत्ती आहे ही प्रवृत्ती समाजाला किती घातक आहे, हिंदू समाज कशा पद्धतीनं बाटवायचा, हा अजेंडा कसा राबवला जाते त्याचं हे एक उत्तम उदाहरणच आहे असं इथं आपल्याला म्हणावं लागेल. यापूर्वी अनेक शेकडो उदाहरणं आपण बघितलेली आहेत की हिंदू समाजातल्या मुली त्यांना आमिष दाखवून, लालच दाखवून, प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांचं बळजबरीनं फसवून इस्लाम धर्मामध्ये धर्मांतरण केलं जातं. नंतर त्या मुलींची पूर्ण वाताहत होते.
शेकडो उदाहरणं आत्तापर्यंत समोर आलेली आहेत. तरीही हा प्रकार थांबायचं नाव नाही घेत. त्याच्यासाठी स्वतंत्र यंत्रणा भारत देशात कार्यरत आहे. उत्तर प्रदेशमध्येच झांगूर बाबा या बाबाचा पर्दाफाश उत्तर प्रदेशच्या ATSनं केलेला आहे. हा झांगूर बाबा कशा पद्धतीने हे नेटवर्क वापरत होता आणि हिंदू धर्मातल्या जातनिहाय मुलींची वर्गवारी करून त्यावर पैसे लावत होता. त्यासाठी तरुणांची फळीच्या फळी त्यानं उभा केलेली होती. हे सगळं करण्यासाठी यावर लाखो रुपये खर्च करण्याकरता हे जे पैसे त्याला मिळत होते ते परदेशातून मिळत होते. म्हणजे जी इस्लामिक राष्ट्र आहेत त्या राष्ट्रांमधून अशा लोकांना वारेमाप पैसा हा मिळतोय. त्याचा वापर हिंदू समाज बाटवण्याकरता सध्या सुरू आहे. मग यामध्ये अनेक राष्ट्रांचा सहभाग आहे असं आता पोलीस तपासात समोर आलेलं आहे. पश्चिम बंगालच्या सीमेवरून भारतात बांगलादेशी रोहिंगे घुसत आहेतच, मोठ्या प्रमाणावर घुसलेले सुद्धा आहेत. हा सुद्धा धोका खूप मोठा आहे. मोठ्या शहरांमध्ये हे बांगलादेशी आपलं बस्तान बसवून आहेत. त्यांच्याकडून काही अप्रिय घटना घडण्याची शक्यता सुद्धा वर्तवली जाते. जिथून मिळेल तिथून हिंदू समाज हा बाटला पाहिजे हा प्रयत्न हा सध्या सुरू आहे. उत्तर प्रदेशमधल्या फारुखाबाद जिल्ह्यातला चिनघटपूर या गावात जो चिकन वाटपाचा कार्यक्रम झाला तो त्याचाच एक भाग आहे. ज्या वेळेला हिंदू समाज आक्रमक झाला त्यावेळेला पोलिसांनी या घटनेची नोंद घेतली, त्यांना घ्यावी लागली, गुन्हा दाखल करावा लागला, आरोपींना अटक करावी लागली. तोपर्यंत मात्र यावर साधी चर्चासुद्धा कोण करायला तयार नव्हतं. तो सुनील नावाचा तरुण ज्या धाडसानं त्यानं त्या बिर्याणीच्या पाकिटाचा व्हिडिओ बनवला त्या सुनीलमुळं हे प्रकरण समोर आलं. अशी कितीतरी प्रकरणं देशभरात घडत असतात. दबावामुळं, धमक्या दिल्यामुळं ती बाहेर येत नाहीत. या प्रकरणात सुद्धा या सुनीलला धमकी देण्याचा प्रकार झालेला आहे. मात्र त्यानं या धमकीला भीक न घालता व्हिडिओ काढून तो समाज माध्यमावर व्हायरल केला. हिंदू समाज अशाच पद्धतीनं आक्रमक हवा. जे आक्रमण आपल्या धर्मावर होते ते आक्रमण रोखायचं असेल तर अशा पद्धतीचा आक्रमक पवित्रा हा घेऊन घडलेला प्रकार हा समाजाच्या पुढं आणणं हे जास्त गरजेचं आहे. प्रत्येक नागरिकाचं कर्तव्यच आहे. साधी गोष्ट आहे की हिंदू समाजातला एक पवित्र दिवस, पवित्र सण म्हणतो आपण त्याला, श्रीकृष्ण जन्माष्टमी. वर्षभर या जन्माष्टमीसाठी श्रीकृष्णाचे भक्त वाट बघत असतात. श्रीकृष्ण जन्माष्टमी खूप मोठ्या प्रमाणावर देशभरात साजरी केली जाते. विशेष करून उत्तर प्रदेशमध्ये जन्माष्टमीला जास्त महत्त्व आहे. त्या जन्माष्टमीचा मुहूर्त साधून या मोहम्मद शमीनं गावात पुराचं निमित्त करून चिकन वाटप केलं. ही प्रवृत्ती जिथल्या तिथं ठेचली पाहिजे. पुन्हा अशा प्रकारचं वर्तन करण्याचं धाडस हे होता कामा नये. याची काळजी ही हिंदू समाजानंच, हिंदू समाजातल्या प्रत्येक नागरिकानं घेण्याची आवश्यकता आहे. आज उत्तर प्रदेशमध्ये योगी आदित्यनाथ यांचं सरकार आहे. आदित्यनाथ यांच्या कामाचा जलवा उत्तर प्रदेशनं अनुभवलेला आहे, देशानं बघितलेला आहे. त्यामुळं या प्रकरणाची गंभीर दखल योगी आदित्यनाथ घेतील आणि योग्य ते शासन या घटनेमध्ये जे आरोपी आहेत त्या आरोपींना होईल यामध्ये तिळमात्र शंका नाही. छोट्या छोट्या गावांमध्ये हिंदू समाजावर कशा पद्धतीनं अन्याय अत्याचार आजही होत आहेत हे या चिनघटपूर गावातल्या घटनेवरून दिसून आलेलं आहे. घटना उत्तर प्रदेशमधली आहे. महाराष्ट्रात सुद्धा अशा घटना घडत असतील, बाहेर येत नाहीत, समाजात त्याची चर्चा होत नाही, मात्र घडत नाहीत अशा घटना असा दावा छातीठोकपणे कोणीही करू शकत नाही. मुंबईसारख्या शहरामध्ये अनेक ठिकाणी बांगलादेशी बस्तान बसवून आहेत. खूप मोठा धोका आपल्या समाजाला आहे. तरीही समाज असेल किंवा राजकीय नेते असतील यांना त्याचं गांभीर्य राहिलेलं नाही. कालच आपण एक व्हिडिओ बघितला असेल, समाज माध्यमावर व्हायरल झालेला आहे तो. महाराष्ट्रातल्या एका नेत्यानं मटणाबद्दल एक विधान केलं, रामकृष्ण हरी म्हणून. काय बोलावं अशा नेत्यांना. स्वातंत्र्यदिनी काही महानगरपालिकांनी कत्तलखाने बंद करण्याची सूचना केलेली होती. त्यावर सुद्धा काही लोक आक्रमक झाले. मांस खायला कुणीही विरोध केलेला नव्हता, पण त्या दिवशी मांस कापू नये अशा सूचना या महानगरपालिकांनी दिलेल्या होत्या. तरीही काही राजकीय नेते त्यावर बोलत होते की आम्ही मुद्दाम त्या दिवशी चिकन मटण खाणार, चिकन मटणाच्या पार्टीचा बेत करणार. आपलेच लोक आपलाच धर्म कशा पद्धतीनं बुडवत चाललेले आहेत त्याचं हे एक उदाहरणच म्हणावं लागेल. याचं राजकारण करून नेमकं लोकांच्यात काय संदेश द्यायचा आहे, लोकांना काय सांगायचं आहे, कोणता संभ्रम समाजामध्ये निर्माण करायचा आहे हे यातून स्पष्ट होतं. अशा विधानांमुळं, अशा वागण्यांमुळं
या ज्या महम्मद शमीसारख्या प्रवृत्ती आहेत, जन्माष्टमी दिवशी चिकन वाटप करणाऱ्या, या प्रवृत्तींना बळ मिळतं, 10 हत्तीचं बळ मिळतं. बिनधास्तपणे या हिंदुस्थानात हिंदू समाज बाटवण्याचं कारस्थान हे केलं जातं आहे, त्याचं नियोजन केलं जातं आहे. ही लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे. केवळ आम्ही पुरोगामी म्हणून नाचून उपयोग नाही. धर्म टिकला तर सगळे टिकणार, याची जाणीव असायला हवी. तूर्त इथंच थांबतो. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला याबद्दलची आपली मतं, प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. व्हिडिओ आवडला असल्यास तो लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनल आठवणीनं सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद आणि नमस्कार.